नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या बासरी डेअरी फार्ममध्ये. तर मंडळी, आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहे आणि आपल्या गायांचं जे डेली रुटीन आहे तर ते चालू झालेलं आहे बरं का. तर भरपूर दिवसांचं चाललेलं की डेली ब्लॉग बनवू, पण काही कारणास्तव बनवता आला नाही. तर म्हटलं चला आज मस्त असा ब्लॉग बनवू. तर मंडळी, संध्याकाळचं आमचं जे गायींचं टायमिंग आहे तर ते 5चं आहे. 5 वाजता आधी गाईंना खुराक दिला जातो आणि त्याच्यानंतर हा जो मुरघास आहे तर हा टाकला जातो. तर मंडळी, तुम्ही बघू शकता हा आपला संपूर्ण जो आहे तर हा बासरी डेअरी फार्म आहे. तुम्ही तुमच्या फार्मवरती गायींची काळजी घेता का? तर ती कशी घेता? तर मंडळी, आमच्या फार्मवरती हा जो कप्पा आहे तर हा कालवडींचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा कप्पा जो आहे तर तो गाभण गाईंचा आहे आणि तिकडं जो कप्पा आहे तर तो जास्त दूध देणाऱ्या गायींचा आहे आणि इकडं हा गाभण गाई आणि थोड्या कमी दूध देणाऱ्या गायींचा आहे. तर मंडळी, आमच्या बासरी डेअरी फार्मवरती हे सर्व सेपरेट डिपार्टमेंट केलेलं आहे. मंडळी, दूध व्यवसाय म्हटलं तर खूप साऱ्या अडचणी येतात, पण जो माणूस अडचणीतसुद्धा हा व्यवसाय एकदम मनाने आणि जिद्दीने करतो त्याचा व्यवसाय खरंच खूप मोठा होतो बरं का. तर सगळ्यांचंच खूप विचारणं असतं की ताई, तुम्ही हा तुमचा व्यवसाय किती वर्षापासून करता? तर मंडळी, आमचा हा व्यवसाय जो आहे तर हा व्यवसाय माझ्या लग्नाच्या आधीपासूनचा आहे बरं का. आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना हा व्यवसाय करू लागते. तर मंडळी, प्रत्येक मुलीचं असतं की शेतकरी नवरा नको, पण शेतकरी नवरा खरंच खूप बेस्ट आहे बरं का. जे आपल्याला गावाकडे अनुभवता येतं ते शहरात कधीच अनुभवता येणार नाही बरं का मंडळी. आणि हा आमचा सर्व गायींचा सांभाळ करून आम्ही खरंच खूप सुखी आहे. तर मंडळी, लई दिवस झाले गायींची माहिती नाही दिली, यूट्यूबवर ब्लॉग नाही बनवला. तर तुम्हाला बासरी डेअरी फार्मचे हे असे नवीन काहीतरी बघायला आवडेल का? तर हे कमेंटच्याद्वारे मला नक्की सांगा. आणि तुम्हाला हा आमचा संपूर्ण जो बासरी डेअरी फार्म आहे तर तो देखील कसा वाटला हेही मला सांगा. आणि तुम्ही तुमच्या गोठ्यात गायींचं डेली रुटीन किती वाजता असतं, संध्याकाळचं हे देखील सांगा आणि सकाळचं पण. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सकाळचं डेली रुटीन आणि गोठ्यातील सकाळचं नियोजन. धन्यवाद.